माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नवीन रेसिपी। तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे मासेची रेसिपी आहे। हा मासा साधारणतः अर्धा किलो घेतला आहे मी। हा खूप असा चरबीयुक्त मासा आहे, याच्यावर चरबीचं प्रमाण खूप जास्त आहे। हा स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा। याच्यावरचं जे चिकटपणा आहे तो निघाला पाहिजे, त्यासाठी आपण याचं छानपैकी याला धुवून घेऊया। हे बघा, असं याचा चिकटपणा हा निघाला पाहिजे पूर्ण। हा स्लिपरी होता खूप, हे बघा चिकटपणा याचा हा निघाला पाहिजे, त्यासाठी धुवून घेऊया आपण। हे साधारणतः 5-6 पाण्याने धुवून घ्यायचं, त्याचा मग स्मेल वगैरे येणार नाही मग माशाचा। या माशाला तुम्ही फ्राय करून पण खाऊ शकता। फ्राय करून हा मासा खूप छान लागतो आणि आपण याची भाजी पण बनवू शकतो। हा विदर्भामध्ये मिळणारा मासा आहे। हे याच्यावरचे जे अतिरिक्त जे चिकटपणा आहे हा काढून घ्या असा। धुवून तर आपण याला आता फ्राईंग साठी किंवा मसाला लावण्यासाठी आपण याला घेऊया तळण्यासाठी। तर चला पुढची रेसिपी बघूया। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार नवीन डिश। आजच्या डिश मध्ये स्पेशल आहे, मी घेतली आहे फिश। ही फिशचं नाव आहे बल्लो फिश आणि ही गोड पाण्यातली फिश आहे। सो हे मी घेतला आहे अर्धा किलो आणि त्याला लागणारं साहित्य आहे, कांदा मी घेतला आहे फोडणीसाठी 2 कांदे आणि एक घेतला आहे मी लसणाचा गाठा। तर त्याच्यामध्ये मी जिंजर ऍड केला आहे, तर ते दोघांचं बारीक मिश्रण करून हे मी पेस्ट बनवली आहे। त्यानंतर बाकी जे ऍडिशनल जे मसाले आहे आपण ते त्यामध्ये ऍड करूया आणि नंतर मग आपली रेसिपी ही स्टार्ट करूया। तर चला गाईज, मी आता हे फोडणीसाठी ठेवली होती कढई। आता इथे ही तापली आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण चालू करणार आहोत ना। ऑइल टाकून आहे, तर सर्वात आधी छान असं त्याला तापू द्यायचं। फिश घेतली आहे, या फिशला मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। आधी मी त्याच्यामध्ये हळद टाकली आहे धुतल्यानंतर छानपैकी हळद, आणि त्याच्यामध्ये मी मीठ ऍड केलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता हे 10 मिनिटांनंतर मी म्हणजे भाजी करायला घेतला आहे। तर चालू करूया। पहिल्यांदा आपण याच्यामध्ये ऍड करूया थोडं जिंजर आणि त्याच्यामध्ये ऍड करूया आता कांदा। याला छान ब्राउनिश असा कलर आल्यावर आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करणार आहोत।
ही जी माशी फिश आहे, तर ही जी फिश आहे ही गोड्या पाण्यातली फिश आहे. तुम्ही त्याला फ्राय पण करू शकता डायरेक्ट. मी ते भाजी बनवत आहे. आपण यात साधारणतः थोडं मीठ घालूया. आणि यात आपण आधीच हळद टाकल्यामुळे याच्यामध्ये आता फोडणीमध्ये थोडा पण कमी हळद टाकूया. ही जी फिश आहे ती आता साधारण फिक्कटच ठेवणार आहे आणि मग याला आपण फोडणी घालूया मसाल्याची. सो मी आता हे फक्त शिजण्यापुरतं आपण याला फोडणी घालूया. तर मी याच्यामध्ये आता हे कांदे चांगले होत आहे. कांदे होतोवर आपण थोडी वाट पाहूया. कांदे झाले की मग आपण त्याच्यामध्ये ऍड करूया आपली ही फिश. बघा किती असं छान याचा आवाज येत आहे फोडणीचा. त्याला छानपैकी असं फिरवून घ्यायचं. ही आहे विदर्भ थोडीशी स्पेशालिटी. आता आपण याला थोडंसं शिजण्यासाठी सोडूया. झालं आहे हे बघा, थोडीशी उकळ म्हणजे झालेली आहे हिची. आणि ही माहिती आहे का, जर टेस्टी थोडी बनवायची असेल तर हे ज्या पाण्यामध्ये आहे, जसं आता याच्यामध्ये जे पाणी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये शिजवायचं, जेणेकरून त्याला एक चव राहील, कन्सिस्टन्सी मेंटेन होईल त्याची. जर आपण ते ऍड केलं दुसरं पाणी म्हणजे याच्यामध्ये, तर त्याचं मग कसं चव थोडी बिघडण्याची शक्यता आहे. किंवा मग आपण म्हणतो ना, ते असं जास्त हे घट्ट राहत नाही तो रस्सा, तशा प्रकारचं मग ते मिश्रण बनतं. हे बघा आता छान असं सुरेख शिजत आहे आपली भाजी. आणि आता आपण याला घालणार आहोत मसाल्याची छान फोडणी. तर चला, थोडं फक्त याला शिजायचं राहिलं आहे, मग आपण त्याला फोडणीसाठी घेऊया. आपण काय केलं आहे, हे जे फिक्की जी माशी आपण केले होते तर याची बाजूला काढून ठेवलं आहे. आणि आता आपण याला करणार आहोत फोडणीचं, म्हणजे तिखट करणार आहोत थोडंसं मसाल्याचं. मी मसाल्यासाठी वाटण घेतलं आहे. ह्याच्यामध्ये खडा मसाला आहे, म्हणजे धने आणि काजू, शेंगदाणे, खोबरं याचं मी ओलं वाटण करून घेतलं आहे भाजून. त्याच्यामध्ये कसुरी मेथी याच्यामध्ये टाकली आहे. त्याच्यानंतरचं हे साहित्य घेतलं आहे मी. इथे आलं लसूणची पेस्ट आहे आणि कोथिंबीर. आणि मी त्याला थोडं ही मेथीचे बारीक चिरली आहे. मेथी पण त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे अरोमासाठी. सो आता बघा पुढची रेसिपी मी कशी करते. मसाला टाकला आहे कढईमध्ये. आता त्याच्यामध्ये आपण ऍड केली आहे मेथी. आता हा मसाला छान होईस्तोवर आपण याला फिरवू. आपण टाकूया हळद, नमक टाकू थोडं चवीसाठी.
हळद टाकूया आणि लाल तिखट. आणि याला आता चांगलं फिरवून घेऊया. हा पूर्ण खडा मसाला आहे. याच्यामध्ये आहे लवंग, विलायची, त्यानंतर दगडफूल आहे, कलमी, आणि जो नॉर्मल मसाला असतो खडा मसाला, गरम मसाला, तोच आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. ऍडिशनल मध्ये तुम्ही रेडीमेड मिक्स मसाले असतात ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. आता याच्यामध्ये नंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये कोशिंबीर. आणि एक लक्ष ठेवायचं, हा मसाला कच्चा नाही राहायला पाहिजे किंवा कच्चा याचा स्मेल नाही आला पाहिजे. यासाठी याला आपण काय करू, चांगलं हे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजू देऊ. याने काय होणार आहे, मसाला हा चांगला शिजणार आहे आणि जेव्हा आपण याच्यामध्ये फिश सोडू तो फिशला पण छान असं एक बाइंडिंग येऊन जाईल याची. आपण याला 10-15 मिनिटांसाठी असं शिजायला सोडूया. मध्ये प्लेट ठेवत आहे. इथे आपण हे बनवून घेतलेलं आहे, आधीच थोडी हळद मीठ म्हणून शिजवून घेतलेलं आहे फिश. आणि आता आपण याला त्याच्यामध्ये पोर करूया. साधारणतः तुम्ही त्याच्यामध्ये मसाले वेगवेगळे ऍड करू शकता तुमच्या चवीनुसार. मी तुम्हाला दाखवते त्याला तेल कसं सुटलंय. साईडने जे तेल सुटत आहे त्याचं मिनिंग आहे की हा मसाला आपला छान शिजत आहे. दहा मिनिटे झाली आहे आपली, 5-10 मिनिट बघू आपण की मसाला कसा शिजला आहे आपला. बघा अरोमा खूप छान येत आहे फ्रेंड्स. तो खूप छान असा एकत्र एकजीव झाला आहे. कन्वर्ट ब्राउनिश कलर. आपण याला थोडं होऊ देऊ आणि मध्यम आचेवर हे प्रोसेस करत राहायची. आपला कशी झाली आहे बघा, खूप छान. आता याचा पूर्ण पकली आहे ही भाजी, तशी पाहिली तर पूर्ण शिजलेली आहे. तर आता आपण आपलं बाकीचं मटेरियल याच्यामध्ये पोर करूया. ते हळूवार अलगदपणे काय करते जेणेकरून आपले पीस जे आहे त्यातले ते खराब होणार नाही आणि हळूवारपणे असं याला मसाला लागेल या पद्धतीने आता आणि याच्यामध्ये जी आपण मेथी टाकली ना, तर ते मेथीचा जो स्वाद आहे भाजीला तो खूप छान लागतो. म्हणजे असा वेगळा स्मेल येतो त्याचा खाताना. मेथीचा स्वाद लागतो. शिजण्यासाठी याला मसाला लागेपर्यंत आपण याला शिजू देऊ. मग याच्यात थोडं पाणी ऍड करूया आपण. खूप छान अशी शिजली आहे. आता यामध्ये थोड्या वेळाने आपण पाणी टाकल्यानंतर मग त्याला आणखी थोडं शिजू देऊया आणि मग होणार आहे आपले कंप्लीट. मग आता याच्यामध्ये टाकूया आपण पाणी.
रश्श्यासाठी. खूप सुरेख अशी भाजी झाली आहे. याला जास्त हलवायचं नाही, कारण यातले मटेरियल फुटेल. मग हे झाली आपली भाजी तयार. याला थोडी उकळी आल्यानंतर आपण काढूया. ही भाजी आपली. आता आपण घेऊया याला सर्विंगसाठी. खूप खमंग असा वास येत आहे, याचा अरोमा खूप छान येत आहे. ही आपली फिश करी तयार आहे. तर चला करूया आपण सर्व खाण्यासाठी. आपली भाजी आता आपण याला घेणार आहोत सर्विंगसाठी. बघा गाईज, हे अशी सुंदर भाजी तयार झाली आहे. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते सांगा. स्टे ट्यून. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो कीप हेल्दी. थँक्यू सो मच.